आपला काय जमला वाजत नाही कडक तबला कडक 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 पूर्व पुण्य असे हे पूर्व पुण्य असे जयाची पदरी पूर्व पुण्य असे जयाची पदरी तोची वार करी पंढरीचा हो तोची वार करी पंढरीचा हो तोची वार करी पंढरीचा पूर्व पुण्य असे जयाचे पदरी पूर्व पुण्य असे जयाचे पदरी तोची वार करे पंढरीचा हो तोची वार करे पंढरीचा हो तोची वार करे पंढरीचा. 850 वर्षापूर्वीचा काळ आणि या काळामध्ये संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी हा वारकरी संप्रदाय चालू केला. आज त्यांनी वारकरी संप्रदाय चालू केला आणि म्हणून आपल्याकडे काय व्हायला लागली वाऱ्या व्हायला लागल्या भजनं व्हायला लागली कीर्तन व्हायला लागली प्रवचन व्हायला लागली. आज जर संत नसते तर आपली परिस्थिती फार वेगळी झाली असती. हे आपलं परम भाग्य आहे की आपण संतांच्या सानिध्यामध्ये जन्माला आलो आणि म्हणून आज माऊलीच्या या कृत्यार्थ हा अभंग जाणून बुजून आपला समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे आणि तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये एकादशी का केली पाहिजे कशासाठी करतो आपण याचं वर्णन त्यांनी या अभंगामध्ये मांडलेलं आहे. आणि म्हणून वैकुंठीचे सोहळे पंढरीचे घ्यावे 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 वैकुंठीचे सोहळे पंढरीचे घ्यावे
तोची वार करे पंढरीचा हो तोची वार करे पंढरीचा हो तोची वार करे पंढरीचा द्वादशी व्रत घडले तयासी 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 बघा द्वादशी संत तुकाराम महाराज म्हणतात की जो 1.5 दिवसाचं व्रत हे एकादशीचं जो माणूस पूर्ण करतो त्याला त्यांनी पुण्यवान म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे आपली माऊली बरोबर तिला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे जाऊन, परंतु ती कशी गेलेली आहे सौभाग्यवती म्हणून गेलेली आहे. बघा जेव्हा वेळेस लग्न झालं जेव्हा होतं तेव्हा सप्तपदी घेतली जाते. सप्तपदी म्हटलं म्हणजे 7 वचनं घेतली जातात आणि त्या वचनामध्ये